ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात परदेशामध्ये भारताची भूमिका मांडण्यास जाणाऱ्या शिष्टमंडळामधून काँग्रेसने शशी थरूर यांच्या नावावरती फुली मारलेली दिसते आहे। सरकारच्या यादीमध्ये थरूर यांचं नाव होतं, मात्र काँग्रेसच्या यादीमध्ये थरूर यांच्या नावाला स्थान नाही आहे। थरूर यांच्याऐवजी इतर 14 जणांची नावं ही समाविष्ट करण्यात आली आहेत। शशी थरूर यांनी अलीकडच्या काळामध्ये नरेंद्र मोदींची अनेकदा स्तुती केली आहे। ऑपरेशन सिंदूर हे नाव निवडल्याबद्दल कौतुकही त्यांनी केलं होतं। थरूर यांच्या केरळमधल्या मतदारसंघामध्ये झालेल्या कार्यक्रमाला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती। त्यावेळेला व्यासपीठावरती मोदींनी डाव्या नेत्यांच्या ऐवजी थरूर यांच्याशीच हस्तांदोलन सुद्धा केलेलं होतं। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर जे भारताने पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये राबवलेलं होतं आणि याच ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात आता सगळ्या जगाला कळावं भारताची भूमिका नेमकी काय होती, कशा पद्धतीने हे ऑपरेशन राबवलं गेलं, याविषयी जगाला या ऑपरेशनची ओळख व्हावी यासाठी आता एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये सर्वपक्षीयांच्या नावाचा समावेश आहे। काँग्रेसकडून खरं तर शशी थरूर यांचं नाव पुढे येईल असं बोललं जात होतं, कारण या शिष्टमंडळामध्ये सरकारने जी यादी बनवलेली होती त्याच्यामध्ये त्यांचं नाव होतं, मात्र काँग्रेसच्या यादीमध्ये त्यांच्या नावाला स्थान नाही आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। सोमेश, आपण पाहू शकतो की शशी थरूर यांचं नाव हे भारत सरकारने जारी केलेल्या अधिकृत प्रेस नोटमध्ये सुद्धा होतं की ते स्वतः एका प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करणार होते, जे प्रतिनिधी मंडळ अमेरिकेमध्ये आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाणार होतं। परंतु आता काँग्रेसचे जयराम रमेश यांनी असं म्हटलंय की मला फोन आला होता आणि आम्ही जी 4 नावं देतोय तर ही 4 नावं आमच्या वतीने दिली जात आहेत। दुसऱ्या बाजूला सलमान खुर्शीद यांनाही किरेन रिजिजू यांनी फोन केला होता की तुम्ही देखील संसदेत सदस्य म्हणून या सगळ्या एक्सरसाइज मध्ये जगभरामध्ये प्रवास करावा। सलमान खुर्शीद यांनी देखील माध्यमांना जी माहिती दिली त्यानुसार मला फोन आला होता, पण तेव्हा सलमान खुर्शीद म्हणाले होते की याबाबतचा निर्णय पार्टी करेल किंवा त्यांचा पक्ष करेल। आता काँग्रेसने वेगळीच 4 नावं दिलेली आहेत जी काँग्रेसने स्वतः दिली आहेत, परंतु प्रत्यक्षात किरेन रिजिजू किंवा सरकारची इच्छा काँग्रेसमधल्या अन्य खासदारांनी या सगळ्यामध्ये असावं अशी होती, ज्यामध्ये सलमान खुर्शीद यांचं नाव होतं, शशी थरूर यांचं नाव होतं, गुलाम नबी आझाद यांचं नाव होतं आणि या सगळ्यांना घेऊन म्हणून वेगवेगळ्या देशांमध्ये जायचं असं या ऑल पार्टी डेलिगेशनच्या निमित्ताने संसदीय कार्यमंत्री किंवा सरकारने ठरवलं होतं। पण आता काँग्रेस स्वतः नावं देते, त्यामुळे निश्चितच यापैकी कोण जाणार हा प्रश्न आता निर्माण झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।